150 घ्या आणि पुन्हा 50 त्यांना द्या. श्री गणेशाय नमः प्रभु रामचंद्राय नमः. 12 वर्षे माते बहुदे सकळ वैभाते. मग शरण निगुते त्या ते योगा लागी काशी नकी. कथेचं अनुसंधान गोपीचंद राजा आईला सांगू लागला, 12 वर्ष मला घर प्रपंच करू दे आणि 12 वर्षानंतर ना तू ज्याला गुरु कर म्हणील त्याला करतो, ज्याला शरण जा म्हणून सांगशील त्याच्या पाया पडतो, फक्त 12 वर्ष संसार करू दे. काशीन तरी परी कैसा मिरविन ब्रह्मांड ठसा. की उत्तान पाद राजसुता परी शिक्का जगा माझी मिरवीन. आई फक्त 12 वर्षाचा कालावधी मला दे. 12 वर्षानंतर त्या गुरुला तू ज्याचं कुणाचं नाव सांगशील त्याला मी अनन्य भावानं शरण जाईन. जसं उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव भगवंताला शरण गेला आणि आढळ नाव त्याचं चिरंजीव राहिला, तसं माझंही नाव चिरंजीव राहिलं असं गोपीचंद बोलतात. माता म्हणे बाळ परीसी पळू घडी वरवासा नाही देहासी. ते तसत्वर म्हणता द्वादशी देखले कोणी बाळका. आईने सांगितलं, बाबा एका क्षणाचा भरवसा नाही, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. एक क्षण सुद्धा देहाचा भरवसा नाही. आणि तू तर 12 वर्षाच्या गप्पा गोष्टी करायला. अरे 12 वर्ष जगतीलच कशावर ना. त्याच्यामुळं ह्या देहाची काही गॅरंटी नाही असं मैनावती सांगते. चित्तवित्त आणि जीव आपुले अचळ नोहे अशाश्वत ठेले. क्षणिक काय होईल न कळे क्षणभंगूर वर्तत असे. ऐक बाबा, चित्त वित्त आणि जीवित्व आपल्या हातामध्ये नाही. 3 गोष्टी माणसाच्या हातात नाही. माणसाचं चित्त जागेवर नसतंय, असते पुतीला पण चित्त दुसरीकडे असतंय. वित्त म्हणजे पैसा माणसाच्या हातामध्ये नसतो आणि जीवित्व हे जीवित्व माणसाच्या हातामध्ये नाही. बाकी सगळं असणार हे क्षणिक आहे, कधी ना कधी अचानक संपणार आहे असं मैनावती सांगते. बारे उदकावरी बुडबुडा कोणी पाहिल अशाश्वत चाडा. वंद्या पुत्रे घेतला वाडा मृगजळा केवी दर्शनार्थ. ऐक बाबा, माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. पाण्यामध्ये आपण दगड टाकला, जेवढ्या वेळ तो असणारा बुडबुडा निघतोय तेवढ्या वेळच माणसाचं जीवन आहे. बुडबुडा काही क्षणिक निघतो, त्या पद्धतीने मानवाचं जीवन आहे. जसं मृगजळासारखं आहे तशा पद्धतीने सांगू लागले. देवी बारे सहज स्थिती बोलत नये अशाश्वती. स्वप्न प्रवाही इंद्रपदासी भोगित खरे न मानावे. बाबा तशा पद्धतीने हे सगळं शाश्वत आहे, संपणार आहे. काही सुद्धा या असणाऱ्या माणसाच्या हातामध्ये नाही. स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये इंद्रपद प्राप्त झालं, देवांचा राजा स्वप्नामध्ये झाला आणि जागृतीला आल्यानंतर ना आपापल्या घरीच आहे. जसं स्वप्नात राजा झाला पण जागृतीला आल्यावर ते जसं भेटत नाही तसंही माणसाचं जीवन आहे. मैनावती सांगते. तन्मय अभास पर सकळ मिळवित असे चराचर. त्यातून कोणी एक रणशूर शाश्वत पदा मिळवत असे. ऐक बाबा, या जगामध्ये सगळं जी काय आहे ती नाशिवंत आहे. हजारो माणसं जगामध्ये, लाखो कोट्यावधी माणसं आहेत, पण त्यातले काही लोकच अमर झाले, काहीच लोक नामांकित आहे. जे भगवंताच्या भक्तीला लागले त्यांचंच नाव जगामध्ये राहिले. बाकी सगळे आले तसे गेले. त्यातली काही उदाहरणं देते. ऐक. शुक दत्तात्रेय कपिल मुनी व्यास वरिष्ठांची मांडणी. प्रल्हादिका भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले. अरे काहीच लोक आहेत ते हातावर बोटावरती मोजणे एवढे आहेत. शुक दत्तात्रेय कपिल व्यास याज्ञवल्क वशिष्ठ प्रल्हादिक ऋषी ही जी काय असणारी मंडळी आहे ती ही भगवंताच्या भक्तीमध्ये नामस्मरण केलं, त्यांचीच नावं अमर राहिली. बाकी सगळे मरणाच्या वाटेला गेली. मैनावती सांगते. नाही तरी होता ती थोडी सकळ बांधलेली प्रपंच वेळी. परी यमराजाच्या रक्षणवाडी एक सरा कोंडिली. अरे नाहीतर या जगामध्ये काही लोक थोडी आहेत का? असंख्य लोक आहेत. पण सगळ्या लोकांना यमपाशानं बांधलेला आहे. प्रत्येक जण यमाच्या नगरीला जाणार आहे. यमाच्या इथं रक्षक म्हणून राहणार आहे, तो मरणार आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे आणि कधी मरल हे सांगता येत नाही असं मैनावती सांगते. म्हणून बारे सांगते तुझं शाश्वत नोहे काळ समस्त. कोणे उडी घडी गेडेल केऊत अक्कल कळा कळेना. अरे बाबा, म्हणून तुला समजावून सांगते, हे जगामध्ये
अशाश्वत त्या ठिकाणी नाही, सगळं शाश्वत आहे. नाशवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जेवढं डोळ्याने दिसतंय ती सगळं संपणार आहे. म्हणून 12 वर्ष तू मागतोय, पण 12 वर्ष सुद्धा तुझ्या हातामध्ये नाही. तर मैनावती सांगते, ऐसा बोध माता करिता लुमावंती दयाची कांता, गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणतैसे. आणि अशा प्रकारचा माय लेकाचा संवाद घरामध्ये चालू होता. आई आपल्या मुलाला 2 गोष्टी ज्ञानाच्या सांगत होत्या, आणि ती असणाऱ्या गोपीचंदाची जी बायको होती लुमावंती, ही दोघांचं बोलणं चोरून खिडकीमधून ऐकत होती. आई पोराला काय काय सांगते हे सगळं तिनं ऐकून घेतलं होतं. आणि ज्या वेळेस अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या आपल्या पोराला, त्या असणाऱ्या मैनावतीनं तिच्या मुलाला सांगितलं. ही लुमावंतीनं चोरून ऐकलं, आणि ऐकल्याबरोबर कपाळ पडून घेऊ लागले. म्हणे माता नोहे पापिनी पुत्राची ओजिती पुत्र कांचनी, ऐसी राज विभा मांडणी जोग देऊ म्हणत असे. आणि त्या लुमावंतीनं मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली, ही आई नाही म्हणले, ही असणारी पापिनी आहे. अरे आता तर कुठं मुलाचं राज्य उभारलंय, त्याला संसार करायचं, आनंदाने जगायचं, तर त्या साधूच्या माग जा आणि त्याच्याबरोबर जो घेन त्याच्याबरोबर हेड, त्याला शरण जा, असलं कोण आपल्या पोराला सांगतंय का? अशा पद्धतीने ती लुमावंती मनातल्या मनात विचार करू लागले. राज्यासी आली विवशी उपाय काय करावायासी, रामासारिका पुत्र वनवासी कैकेने राडीला. त्या लुमावंतीनं त्या असणाऱ्या मैनावतीचं बोलणं ऐकलं, आणि तिला रामायणातला काळ आठवला. तिनं बी वाचला असेल कधीतरी रामायण, आणि त्या रामायणातली फक्त कैकई तिच्या ध्यानात राहिली. तिनं सांगितलं, बघा म्हणले, पूर्वी पाठीमाग कैकईनं सुद्धा रामाला राज्य भेटणार होतं, 45 मिनिटांमध्ये वनवास भेटला. एवढं आता थोड्या वेळापूर्वी रामचंद्राचा राज्याभिषेक होणार, फक्त दशरथाच्या दर्शनाला चालले होते, तेवढ्या वेळामध्ये कैकईनं सगळंच बदललं. आणि काही वेळामध्ये राजगादीवरती बसणारा राम 14 वर्षासाठी कैकईनं वनवासाला पाठवलं. अख्ख्या रामायणात तेवढं ध्यानात राहिलं तिच्या. आणि ती बोलू लागली, पहा त्या कैकईनं रामाला वनवासाला पाठवलं, तसं ही मैनावती हिच्या पोराला त्या साधूच्या मागा लावते, असा विचार करू लागले. स्वभ्रताराचा घेतला प्राण, चतुर्पुत्र लागले रानो रान, तन्नये अम्मा कारणे देव शोभला वाटत असे. आणि ती असणारी लुमावंती मनामध्ये विचार करू लागली, त्या कैकईनं फक्त रामालाच वनवासाला नाही पाठवलं, पण स्वतःच्या नवऱ्याचा प्राण घेतला. राम वनवासाला गेला म्हणून दशरथ मेला, आणि दशरथ मेल्यामुळं 4ही पोरं रानोरान हिंडवली. राम वनवासाला गेले, लक्ष्मण गेले, त्यांच्या पाठीमागं भरत शत्रुघ्न गेले. तशाच पद्धतीने आमच्यावर सुद्धा देवाचा राग झाला की काय, असं त्या लुमावंतीला वाटू लागलं. स्वप्न दृष्टी येता तरकी मानिती विनाश चित्ता, म्हणता प्रवेशली दुःख व्यथा तरी देव क्षोभतात. देवाचा क्षोभ आपल्यावरती कधी होतो? ज्या वेळेस आपल्याला वाईट स्वप्न पडतात आणि आपल्या चित्तामध्ये आपल्याच विनाशाची कल्पना येते, त्यावेळेस समजायचा आपल्यावरती देवाचा राग झाला. दास दासी आपुले हाती अज्ञे माझी सगळं वर्तती, ते अवज्ञा करून उत्तर देती तरी देव क्षोभला जाणावे. आणि एखाद्या वेळेस कसं आहे, दास दासी सेवक सेवकी सगळे आपल्या आज्ञेमध्ये वर्ततात, आपण सांगल तसंच करतात. पण कधी कधी सेवक मी तोंडावर उलट बोलतोय, आणि ज्या वेळेस सेवक उलट बोलत असेल, आपलं ऐकत नसेल, त्यावेळेस समजायचा देवाचा कोप झाला. धन मांदूस पुढे काढू जाता कार्यास, तेन सांपडे ठेवल्यास तरी देव क्षोभ जाणीजे. एखाद्या मोठ्या कार्यासाठी किंवा अडचणीसाठी आपण धनाची पेटी गटुडं कुठं तरी कपाटामध्ये कुठल्या तरी कप्प्यात लपवून ठेवलंय, पण आपल्याला एखाद्या मोठ्या कार्याच्या वेळेस ती धन काढायचंय, पण कुठं ठेवलं तीच लक्षात राहत नाही, आणि ती संपत्ती आपल्या कामाला येत नाही, तेव्हा समजायचं देवाचा कोप झाला. सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनुत्रण वाटे चावटी, लोक बैसती चेष्टे पाटी तरी देव क्षोभ जाणीजे. सभेमध्ये आपण गेल्यानंतर रोज लोक आपल्या स्वधर्माच्या गोष्टी ऐकतात, लक्षपूर्वक ऐकतात, पण ज्या दिवशी ही आपण बोलणाऱ्या गोष्टी लोकांना खोट्या वाटतील, लोकांना चुकीच्या वाटतील, आणि लोक आपली पाठीमागं चेष्टा करतील,
त्यावेळेस समजायचं देवाचा कोप झाला. आपुले धन लोकावरी सांचे ते मागू जाता स्वयंवाचे ते म्हणतील काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव क्षोभ जाणीजे. एखाद्याला आपण पैसे उसने दिले, गरज असते मागत असते माणूस, दिले आपण त्याला, पण आपलेच पैसे आपण मागाय गेल्यावर ते म्हणते तुझ्या बापाकडून घेतलेत काय. असं ज्यावेळेस तू बोलतो त्यावेळेस समजायचा आपल्यावर देवाचा कोप झाला, देवाचा राग झाला. आपुली विद्या तीव्र शस्त्र शत्रू काननी विनाश पात्र ती कृतार्थ न मिरवे स्वतंत्र तरी देव क्षोभ जाणावा. आपल्यापाशी शस्त्रास्त्र विद्या भरपूर आहे, पण ज्या वेळेस आपण युद्धाला निघालो, शत्रूला मारायला चाललो, त्यावेळेस आपलं शस्त्रास्त्राचं बळ चालत नाही, त्यावेळेस समजायचं देवाचा कोप झाला. नसतावांग पुढे पाऊल काही नागविला जाय राजप्रवाही नसत्या कळी बैसल्या ठाई तर देव क्षोभ जाणीजे. आपलं पाऊल सदोदित चांगलंय, आपण कधी सुद्धा वाईट मार्गानं वाईट पावलानं जात नाही, पण असा सात्विक एखादा व्यक्ती जर राजसभेमध्ये नागवला गेला, त्याला जर दंड बसला तर समजायचं देवाचा कोप झाला. आपला शत्रू प्रताप पुढे मिरवी जैसा दिवा पुढे त्या शरण विगता आपुल्या चाडे तरी देव क्षोभ जाणीजे. आपला शत्रू आहे आणि आपल्यापेक्षा प्रतापवान आहे, बलवान आहे, त्या शत्रू बरोबर आपण युद्ध करून त्याला जिंकायला पाहिजे. पण कधी कधी अशी वेळ येते की त्या शत्रूला सुद्धा हात जोडत त्याच्या पाया पडत जावं लागतं, आणि जेव्हा आपण शत्रू पुढे हात जोडतो तेव्हा समजायचं देवाचा कोप झाला. लोका उपकार केला विशेष त्याची लोक मानिती आपुला त्रास पाहू नका म्हणती मुखास तरी देव क्षोभ जाणीजे. एखाद्यावरती आपण उपकार केलाय, त्याला मोठ्या अडचणीमधून संकटामधून बाहेर काढलंय, पण तेच आपला उपकार लक्षात ठेवत नाही, दुसऱ्याला सांगते तोंड बघू नको त्याचं चांगलं नाही, असं दुसऱ्या माणसाला सांगतात, आपल्या पाठीमागे आपली निंदा करतात. कोण? ज्याच्यावरती आपण उपकार केला, आपण ज्याला जवळचं मानलं तोच आपली पाठीमागे निंदा करत असेल, याचं थोबाड बघू नका म्हणत असेल, तर समजावं देवाचा कोप झाला. नसता आधी मध्ये उतारा नसतीच विघ्ने ती घरा त्याची कारणे परिहारा देव क्षोभ जाणीजे. आणि ज्या वेळेस नाही ते विघ्न आपल्या घराला येतात, काही बी करायला गेले की ते असणारं सगळं विघ्नच होऊन बसतं, त्याच वेळेस समजायचं जी आपण योग्य करायला ते ज्या वेळेस चुकीचं करतं त्याच वेळेस लक्षात जायचं देवाचा राग झाला. घरीचे मनुष्य मुष्टीत सकळ असून वाळे घरात कळ आपले न चले काहीच बळ तरी देव क्षोभ जाणीजे. आपल्या घरातली सगळी माणसं आपलं ऐकतात, आपल्या मुष्टी म्हणजे आपल्या हातामध्ये असतात, आपल्या शब्दाच्या बाहेर आपल्या घरातली लोक जात नाही, पण एखाद्या वेळेस त्याच घरातलं लोक आडवं बोलतं, महागारी बोलतं, उलट बोलतं, आपलं ऐकत नाही, त्यावेळेस समजायचं देवाचा कोप झाला. तरी हेची नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास तरी बरवेनो हे हा विनाश जगा माझी मिरवेल. लुमावंतीने विचार केला, अशा पद्धतीचा उपदेश आपल्या सासूबाई पोराला करतायत, म्हणजे आपल्यापासून आपल्या पोराला दूर करतात, आणि अशा प्रकारचा उपदेश जर तिनं केला आणि आपल्या नवऱ्यानं मालकानं जर त्याच्या आईचं ऐकलं तर आपल्या संसाराचं वाटुळ होईल, असं लोमावंती विचार करते. तरी ह्या दोन सुखाची कहाणी पेटे महावळवनाळ वनी राजवैभव हे अगदी पाणी भस्म करील निश्चय. आणि असं जर माय लेकराचं बोलणं चालत चाललं आणि हे जर गोपीचंदानं म्हणजे आपल्या असणाऱ्या नवऱ्यानं जर त्याच्या आईचं म्हणजे आपल्या सासूबाईचं जर ऐकलं बोलणं, आणि जर तो खरंच त्या महाराजाच्या मागे गेला तर आपलं सगळं असणारं राज्य संपेल, विनाश पावेल, अशा प्रकारचा विचार लुमावंती करते. ऐसा विचार करूनी मानसी लुमावंती प्रवेशे स्वसदनासी एकीकडे मैनावतीसी उत्तर देत नरेंद्र. विचार केला लुमावंतीनं, आपल्या डोक्यामध्ये त्याचं त्या माई लेकराचं सगळं बोलणं तिनं ऐकून घेतलं, डोक्यामध्ये फिट केलं आणि घरामध्ये निघून गेली. इकडं गोपीचंद राजा आणि मैनावतीचा संवाद चालू होता. मैनावतीने विचारलं होतं, बाबा तू जालिंदरनाथ म्हणजे योगी आहे, संन्यासी आहे आणि तुला उपदेश करण्यासाठी समर्थ आहे, मग कधी शरण जातो असं विचारलं होतं. त्यावेळेस राजा काय उत्तर देतो? म्हणे माय हो तव कामिनी सिचा आहे वेद कमनी तव त्या स्वामिनीची करणी निदृष्टी पाहिनवो.
लगेच गोपीचंद राजाने सांगितलं, आई तुला वाटतंय ना मी त्या महाराजाकडे जावं, त्याच्या पाया पडावं, त्याचा उपदेश घ्यावा असं तुला वाटतंय ना? तुला त्या महाराजाची प्रचिती आले, पण मी ज्या वेळेस माझ्या डोळ्यानं त्या जालिंदरनाथाला बघन, मला जर वाटलं ह्याला शरण जावं किंवा मला वरदान किंवा मला गुरु शिष्य करण्याचा जर योग्यतेचा असेल तर मी त्याला शरण जाईल असं गोपीचंद राजा बोलू लागला. माझे मत लागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंत सहज दृष्टी पडेल. ऐक म्हणली, आई तू त्या असणाऱ्या जालिंदराचा अनुभव घेतला, त्यांचं असणारं गुणवर्णन करते म्हणजे तुला माहिती असतील ते कसे आहेत, पण मी त्यांना अजून बघितलेलं नाही. मी त्या असणाऱ्या जालिंदरनाथाला पाहिन, मी त्यांची भक्ती करण आणि भक्ती करत असताना लक्षात येतंय ही महाराज आपलं हित करल का वाटोळ करील. ज्यावेळेस लक्षामध्ये येईल की ही माझं पूर्णपणे हित करील त्यावेळेस मी त्याला अनन्य भावानं शरण जाईल असं राजा बोलू लागला. मग मी सोडोनी सगळ्यांचं तन मन धन ओपिन त्यास तू येतून वाईट चित्तास सहसा न मानी जननी. आणि ही बोलणं कवा चालू होतं, ती सकाळ सकाळ दात घाशीत बसलं होतं त्या झोपाळ्यावरती चौपाळ्यावरती, आणि वरनं आईच्या डोळ्यातनं पाण्याचा थेंब पडलेला होता. तसं दात घासता घासता आईकडे गेलेलं होतं बोलायला. म्हणून त्याने सांगितलं, आता लय उशीर झालाय दात घासायला, आता मी आंघोळीला जातो, आता तर जाऊ द्या, पण मनामध्ये वाईट वाटून घेऊ नको. जर ती महाराज मला योग्य वाटला तर मी त्याला अनन्य भावानं शरण जातो. त्यामुळे तू कुठल्याही प्रकारचा विचार वाईट तर्क वितर्क मनामध्ये आणू नको असं राजा सांगू लागला. दोन्ही समाधानी नृप गेला स्नाना लागोनी एरीकडे अंतपुर सदनी काय करी लुमावंती. आणि आपल्या आईला त्या महाडीवरती उपरीवरती जाऊन गोपीचंद राजाने समजूत काढली. म्हणली, आई तू जसं म्हणते तसं मी करतो, त्या असणाऱ्या महाराजाचा अनुभव घेतो असं सांगितलं आणि स्नान करण्यासाठी राजा निघून गेला. इकडं लुमावंती आपल्या असणाऱ्या राजमहालामध्ये गेली. त्याच्या असणाऱ्या 1600 पत्नी होत्या, त्या सगळ्या असणाऱ्या बायका एकत्र केल्या त्या लुमावंतीनं, आणि त्या असणाऱ्या बायकांना काय सांगते, परमावडत्या स्त्रिया 5-7 तयाच्या ज्ञेत पट्टराणी या प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती. आणि त्या राजाला अनेक स्त्रिया होत्या पण सगळ्या आवडत्या नसत्या. त्या सगळ्या स्त्रियांमधल्या 5-7 ज्या असणाऱ्या गोपीचंद राजाला आवडत होत्या किंवा ज्यांच्या आज्ञेमध्ये राजा वागत होता अशा प्रकारच्या मुख्य ही लुमावंती होती. आणि त्याच्यामध्ये तिनं असणाऱ्या 5-7 ज्यांचं बोलणं राजा टाळणार नाही अशा प्रकारच्या स्त्रिया त्याने एकत्र केल्या. आणि काय म्हणते, प्रयासी पाठवणी परिचारिका बोलवल्या सद्वेका त्या लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची. लुमावंतीनं दासीला बोलवलं, म्हणले जा 5-7 असणाऱ्या जे काय राजाच्या आवडत्या राणी आहेत त्यांना घेऊन ये, आणि 5-7 असणाऱ्या राजाच्या आवडत्या म्हणजे ज्यांचं बोलणं राजा टाळणार नाही, ज्यांच्या शब्दाच्या बाहेर गोपीचंद राजा जात नाही अशा प्रकारच्या 5-7 स्त्रिया बोलवून आणल्या. आणि त्यामध्ये मुख्य लुमावंती होते, तिनं 5-7 स्त्रिया बोलवल्या. काय म्हणते, मांडून कनकासन बैसविल्या प्रीती करून तंबुलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा. लुमावंतीनं त्या 5 स्त्रियांना बोलवून घेतलं, त्यांना बसायला सोन्याचं आसन दिलं, खायला पानाचा विडा दिला, आणि मग लुमावंती राणी त्या असणाऱ्या स्त्रियांना राजाची कथा सांगू लागले. बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप पेटला तिचे मनी काय सांगू तुम्हा ते. लुमावंतीनं त्या 5-7 स्त्रियांना सांगायला सुरुवात केली, ऐका गोपीचंद राजा आपला सगळ्यांचा नवरा आहे आणि मैनावती आपली सासू आहे, पण सकाळी मी त्या असणाऱ्या मैनावतीचं आणि आपल्या मालकाचं बोलणं ऐकलं. ती मैनावती राजाच्या कानामध्ये काहीतरी वेगळं सांगत होती, आपल्यापासून त्या दूर करण्याचा प्रयत्न तिचा आहे असं लुमावंती सांगू लागले. गावात आला हेला जालिंदर ऐसे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देऊन या रायाला जोग देऊ म्हणत असे. कोणतरी ती असणाऱ्या गावात बैला आहे म्हणले, ह्याला म्हणजे रेडा जालिंदरनाथला म्हणते ही लुमावंती. कोणीतरी असणारा ती गावामध्ये आलेला आहे जोगीन संन्यासी, आणि ते असणाऱ्या त्याचं नाव जालिंदर आहे म्हणून मी ऐकलंय, त्याला नाही बघायला गेले पण त्याचं नाव जालिंदर आहे असं ऐकलंय. आणि ही मैनावती सांगत होती राजाला
की त्या असणाऱ्या जालिंदराचा अनुग्रह घे आणि स्वतः त्या असणाऱ्या जोग घेऊन त्या जालिंदरनाथा सोबत हिंड असं माता बोलताना मी माझ्या कानानं ऐकलं. ऐसे वैर भोगवी माता सुत निश्चय करुणी केला घटपटीत रायसी बोधिता श्रवणी मात सकळ झाली ओ बाई. आई काय म्हणले बायानो, मी माझ्या कानानं ऐकलंय, डोळ्यानं बघितलंय, मी काय कोणाचं ऐकून सांगत नाही. त्या असणाऱ्या मैनावतीनं आपल्या पोराला सगळं सांगितलंय, पटवून ठुलंय, पोरानं पण होकार दिलंय. त्या महाराजाला बघतो, जर मला वाटला तर मी त्याच्या असणाऱ्या तन मन धनानं अर्पण करून त्याच्या संगतीला जातो. अशा प्रकारचा त्या माय लेकराचा विचार ठरलाय, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. मग राजवैभव सगळं नाचले स्तंभ मंगल्या सदन पडिले मुळीच्या अर्का लागी गिळाले मग अंधकार सर्वस्वी. आणि ज्यावेळेस राजा त्या जालिंदरासोबत जाईल जोग घेऊन, त्यावेळेस आपलं सगळं वाटोळं झालं. म्हणले नवराच नाही राहिला तर आपण मग कशासाठी ह्या राजवैभवामध्ये आपल्याला काय करायचंय. जसं सूर्यासोबतीला असल्यावर सिंह सका झाली हा पुरता, काय भय काननी हिंडता, घरी असली सविता, काय सा चिंता दीपाची. हरिविजयामध्ये सांगतात, सिंहाला जर सोबतीला घेऊन हिंडला तर वनामध्ये भीती राहणार आहे का. सिंह सोबतीला असल्यावर घरामध्ये सूर्यच आणून बसवला तर लाईटीची दिव्याची बॅटरीची गरज आहे का. तशा पद्धतीने मुख्य राजा तिने वश केलेला आहे असं लुमावंती सांगते. मग आपण अष्टमी सती सती असून काय करावी मती परचक्र येऊन सगळं संपत्ती विनाशा ते पावे ओ. असं म्हणले. आता त्या राजाला किती बायका होत्या असतील तेवढ्या असतील एक्स वायची, कारण कधी 1600 सांगतायत, कधी 1800 सांगतायत, कधी 2800 सांगतायत. असू द्या, आता 1800 सांगितलंय. 1800 बायका आहेत त्या असणाऱ्या कुणाला, गोपीचंद राजाला. आणि मग जर राजाच गेला त्या जालिंदरासोबत तर मग आपण 1800 पत्नी असून आपल्या काय उपयोग आहे असं तिलोमावंती बोलू लागले. परी येऊ ते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजनी सबळमती केल्या कारण मोडावे. ऐका, आता आपण 5-7 जणी आहेत, आपण 5-7 जणी जरा विचार करू आणि कसं ते असणारा राजा आपल्यापाशी राहील आणि राजा त्या असणाऱ्या जालिंदरासोबत जाणार नाही. अशा प्रकारचं काहीतरी युक्ती आपण 4-5 जणीने मिळून केली पाहिजे असं लुमावंती त्या स्त्रियांना बोलते. वनी म्हणून लहान तो क्षण जाळील सगळं सदन तरी त्या ते करुणी सिंचन विजून या टाकावा. अगं ती मैनावतीची बुद्धी आहे, ती म्हातारी झाली आहे, तिला काही लक्षात येत नाही, कळत नाही ती काय बोलायले काय करायले. पण जर असं जर ती बोलत चालली तर आपल्या संसाराचं वाटोळं होणार आहे. दिवा लहान आहे, ठिणगी असते लहान, पण लहान दिवा असला तरी त्याला लहान म्हणू नये. दीपकलिका ढाकुटी परी महातेजा ते प्रगती तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. लय ज्ञान होतं त्या मैनावतीकडे, त्या असणाऱ्या लुमावंतीकडे. तिने सांगितलं, लय उदाहरणं देऊन बोलू लागली, पटवून देऊ लागली बाकीच्या स्त्रियांना. दिवा लहान असतंय पण त्या दिवाला लहान म्हणू नये. त्याने जर वणवा घेतला तर प्रलयकाराचा अग्नी निर्माण होतय असं ती सांगू लागले. उषा घालता विखार मग सुख निद्रा गेली येणार विषभेदुनी गेला जठर जीवत्व काय वांचे. काय सांगू लागली, उदाहरणं देऊन सांगू लागली, पटल असं सांगू लागली. ऐका, आपण झोपलोय, फुलाच्या गादीवर झोपलोय, पण जर उशाला साप घेऊन झोपला तर झोप येणार आहे का. जर उशाला साप असेल तर झोप लागणार नाही. तशा पद्धतीने विष जर पोटामध्ये गेलं तर माणूस जगणार नाही. तशा पद्धतीने राजा त्या मैनावतीच्या शब्दामध्ये अडकण्याच्या आधी आपण त्याला बाहेर काढू. तरी प्रथमची सारासार करुणी मोडावा सगळं प्रकार एसी बुद्धी रचुनी सार सुख संपत्ती भोगा. म्हणून आताही असणाऱ्या मैनावतीनं त्या गोपीचंद राजाला बरंच काही सांगितलंय. मी माझ्या कानाला ऐकलंय. आणि गोपीचंद राजा त्या मैनावतीच्या शब्दात येण्याच्या अगोदर आपण सारासार विचार करू आणि आपण ते असणारं त्यांचं जे प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळं मोडू असं लुमावंती बोलते. ऐसे कोणी जी युक्ती मग तर्क वितर्क करीती त्या युवती नाना बुद्धी विलाप द्यावी परिनिश्चय नगडे कोणाचा. मग लुमावंतीचं बोलणं ऐकलं, 4-5 जणींनी विचार केला पण नेमकं काय करायचं. मग आपापल्या बुद्धीचा तर्क वितर्क मानू लागले, असं करू तसं करू, पण कुणाचंच कुणाला योग्य वाटना
खरं वाटना काय करतात या परी विशाळ बुद्धी युवती विचार काढी लोभावंती की यथार्थ दिसे एकमत प्रती सुडाळपणी नेटका. कुणालाच काही सुचना पण त्या लुमावंतीची बुद्धी विशाळ होती. तिनं सांगितलं तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये काही सुचत नाही पण माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, तुम्ही माझा ऐका. माझं जर ऐकलं तर राजा आपल्यापाशीच राहणार आहे, त्यामुळे मी जसा जसा विचार सांगेल तसं तसं तुम्ही करत जावा. आता लुमावंती काय काय सांगते ऐका. फुल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्य पर तरी तयाचा उपाय करून थोर निर्गळावा सर्वस्वी. लुमावंतीने सांगितलं हे सगळं प्रकरण कशामुळे भेटलंय, ती जालिंदर आल्यामुळं. ती गावामध्ये जर जालिंदर आलाच नसता तर मैनावतीच्या डोक्यामध्ये हे विचार आलेच नसते. मग आपल्यापासून राजा दूर जाण्याला कारण ती जालिंदर नाथ आहे. मग त्या महाराजाला जर आपण त्या महाराजाचा जर काटा काढला, त्याच महाराजाला जर गावातनं पळवलं किंवा कुणाच्या हातून त्याचा घात करवला तरी असणारं बाकीचं सगळं जे काय असणारं संकट येणार आहे ती वाचेल. म्हणून त्या जालिंदराचंच काहीतरी करू असं ती लुमावंती बोलते. निर्दळवा तरी कैसारी ती दयाचा भक्तीसी मैनावती आहे तरी रायाच्या प्रती निवेदावे पुढे भावे. त्या जालिंदराला मारूनच टाकायचं आपण, पण जालिंदराला मारायचे पण कसं मारायचं, कारण त्या जालिंदराची भक्ती मैनावती करते. मग आपण असं सांगायचं मैनावती बद्दल आणि जालिंदर नाथाबद्दल बरंच काही पुढं भावं, म्हणजे त्यांच्या मनामधला विकल्प जी काही त्यांचं चाललेलं आहे, त्यांचं भक्ती जरी असली तरी आपण एकाचं दोन दोनाचं चार करून राजाच्या कानात सांगायचं. म्हणजे जालिंदरनाथ आणि मैनावती ह्या दोघांबद्दल राजाचे कान भरायचे असं ती लुमावंती सांगते. तरी तो तुमचा वसवसा ग्रीवे मिरवत से भयार्थ फांसा म्हणून युक्ती रचली मानसा गाढपणे गावी. ऐका म्हणले आता राजा कसा आहे तुमचं ऐकत आहे, माझ्या सहित तुमचं 4-5 जणीचं राजा ऐकत आहे, बाकी कोणाचा 18 पैकी कोणाचं ऐकत नाही. म्हणून तुम्हाला 4-5 जणांनाच बोलवलंय. ऐका, मी जसं सांगते तसं करा. जर आपण राजाला असं पटवून दिलं तर राजा आपल्यापाशी राहिलं असं लुमावंती सांगते. निवेदावे तरी कैसे कामना करे मैनावती से म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगतसे. आता त्या राजाला काय काय सांगायचं. रात्री जर राजा महालामध्ये आला, तुमच्याकडे हिच्याकडे येईल तिच्याकडे येईल, 5 जणांपैकी कोणाकडे बी जाईल, ह्या 5ही जणांनी अगोदरच नियोजन करायचं. जर राजा घरामध्ये आला तर त्या राजाला असं सांगायचं मैनावती तुमची आई आहे आणि तुमची आई आता तिचा असणारा नवरा मेलेला आहे, म्हणून त्या मैनावतीला काम आवरत नाही, म्हणून कोणतरी असणारा ते जालिंदर आपल्या गावामध्ये संन्यासी आलेला आहे आणि तुमची आई त्या महाराजाला रात्री अपरात्री जाऊन भेटते. महाराज दर्शन म्हणल्यावर दिवसा जायचं, रात्री मध्यरात्री जायची काय गरज आहे, असं तुम्ही राजाच्या कानामध्ये सांगा असं लुमावंती सांगते. जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजा कारण मग करुणी पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी. काय सांगायचं गोपीचंद राजाला. ती लुमावंती सांगू लागली बाकीच्या स्त्रियांना की जर गोपीचंद राजा घरामध्ये आला तर त्याला असं सांगायचं लुमावंती त्या असणाऱ्या जालिंदराच्या भक्तीमध्ये गुंतलेले आहे, तिच्या मनामध्ये असा आहे की जालिंदराचा अनुग्रह या गोपीचंद राजाला द्यायचा आणि गोपीचंद राजाला जोग द्यायचा आणि वनवनी पाठीमागं असणाऱ्या वनामध्ये उपवनामध्ये पाठवायचा. आणि ज्यावेळेस गोपीचंद राजा हे असणाऱ्या गावातनं बाहेर जाईल, बाहेर गेल्याबरोबर मग तो गेल्या दूरदेशी घरी आणून जालिंदरासे बैसवनिया राजसनासनी सकळ सुखी भोगावे. लुमावंती सांगू लागली असंच सांगायचं मी जसं सांगते तसं, की घरात आल्याबरोबर राजाला सांगायचं ती मैनावती तिनं असणारा जोग द्यायचं ठरवलंय आणि राजाला इथं जोग देऊन बाहेर पाठवायचं. आणि राजा बाहेर गेला की त्या असणाऱ्या जालिंदराला ह्या गावामध्ये आणायचं, त्याला राजगादीवरती बसवायचं आणि मैनावतीनं आणि त्यांना सगळ्या राज्याचा उपभोग घ्यायचा असं त्यांचं ठरलेलं आहे. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. मग तो गेलिया दूरदेशी ग्रयानोलिया जालिंदरासी बैसोनी राज्य सनासी सकल सुखा भोगावे. मैनावती आपल्या असणाऱ्या 4-5 स्त्रियांना सांगू लागली असं तुम्ही राजाला सांगा.
लुमावंती सांगत मी चुकले आणि ती असणारी लुमावंती बोलू लागली स्त्रियांना अशा प्रकारे मैनावतीचं आणि त्या असणाऱ्या जालिंदराचं जे काही चाललेलं आहे ते आपण राजाच्या कानामध्ये घालायचं. ह्या असणाऱ्या गोपीचंदाला नगराच्या बाहेर पाठवायचं, जालिंदराला राजगादीवरती बसवायचं आणि सगळं राजवैभव मैनावतीनं आणि जालिंदरानं भोगावं असं तिच्या मनात आहे. आईशे सांगोनी सकळ राया ते उदय करावा कोपानळा ते मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी. लुमावंतीने सांगितलं आपण असं बोलायचं की जालिंदराबद्दल सांगायचं आणि जालिंदराबद्दल सांगितल्यावर राजाच्या मनात त्या जालिंदराचा राग यायला पाहिजे. एकदा का राजाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल राग आला मग त्या रागाच्या आगडीमध्ये स्वतः जालिंदर जळून भस्म होईल असं लुमावंती सांगते. जैसा विषयाती गोड गोडची मनोनी करावा पुढे मग ते मिरवे शत्रू चाड द्वंद्व सुख वाटावया. विषयाचं सुख असतं पण ते विषयाचं सुख सुरुवातीला गोड वाटतं पण ते कडू असतं. तशा पद्धतीने आपण त्या असणाऱ्या राजाला सांगायचं, राजाच्या कानामध्ये बोलायचं आणि मग जालिंदरनाथाला राजाच्या हातून मारायचं असं लुमावंती सांगते. ऐसा विचार करोनी गोमटा जाता झाल्या त्या बरवंटा येरी सांगे राजपटा गोपी चंद मिरवला. लुमावंतीनं त्या 4-5 बायांना अगोदर सगळं नियोजन सांगितलं की गोपीचंद राजा कुणाच्या बी घरामध्ये येईल आपल्या 5-6 जणीपैकी तर प्रत्येकीनं असंच बोलायचं. त्यांची मीटिंग ठरली आणि ते असणाऱ्या आपापल्या घरी निघून गेल्या. पुन्हा इकडे राजा स्नान वगैरे करून सकाळच्या नाश्त्याला ते लुमावंतीच्या घरी आला. राजकारणी अपार वार्ता रागरंग कुशळता मानरंजनी पण आता दिवस लोटोनी पै गेला. आणि राजा सकाळी गेला, नाश्ता केला, पुन्हा राजसभेमध्ये आला. राजाचं जे काय असणार राजाचं कर्तव्य आहे ते राजाचं कर्तव्य इकडचं तिकडचं हिशोब बघत बघत ती संपला. दिवस निघून गेला आणि रात्र झाले. मग निशा उदय तप मांडणी तेही प्रर गेली यामिनी मग पाकशाळेत भोजन करोनी अंत पोरे संचार. असं म्हणले मग तो असणारा राजा संध्याकाळी गेला घरी गेला त्या लुमावंतीच्याच घरी गेला आणि मग संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्या अंतपुरामध्ये महालामध्ये राजाने प्रवेश केला. संचरला पारी लुमावंती तिच्याच गेला सदना प्रती तिने पाहुनी राजपती कनका सनी बैसविला. आणि ते राजा गेला संध्याकाळी गेल्यानंतर ना त्या लुमावंतीच्याच घरामध्ये गेला. ती पट्टराणी होती, आवडती होती, त्यामुळं तिच्याच घरामध्ये गेला. तिनं पाहिलं राजा आलाय. आल्याबरोबर उठली, राजाला सामोरं गेली. उचलोनी परम भक्ती मंदार बैचलाये मंचकावर गौरवनिया सोळोपचार प्रेम डोई बुडविला. आणि ज्यावेळेस राजा आलाय तिनं पाहिलं गेलं त्या लुमावंतीनं. राजा आल्या पलंगावरती बसल्याबरोबर त्या लुमावंतीनं पूजा केली. रोज नव्हती करत पण आज केली, कारण गोड गोड बोलायचं होतं, राजाचं मन प्रसन्न करायचं होतं. 16 प्रकाराने त्या राजाची पूजा लुमावंतीने केली. मग तो रावनिया निर्भर रती सुखाचा करोनी आदर यावरी गजगामिनी जोडोनी कर बोलती झाली राया ते. मग लुमावंतीने केलेली पूजा राजाला आवडली, राजाला आनंद वाटला. त्यानंतर लुमावंती खाली बसली, राजाला हात जोडले आणि हात जोडून काय म्हणते. हे महाराजा प्रताप तरणी एक वार्ता ऐकली कानी परी वदता भय की मनी संचरत आहे माझ्या. लुमावंतीनं राजाला बोलायला सुरुवात केली. महाराज एक वार्ता
वार्ता मी ऐकले आणि ती असणारी वार्ता तुम्हाला सांगायचंय, बोलायचंय, पण मला भीती वाटते. तुम्हाला कसं बोलावं असं लोमावंती बोलते. जरी न बोलावे ठेवणी गुप्त, तरी मानरताचा पर्वत दिसत. बंधू तव तरी भयात चित्त गोंडाला घेतसे. लोमावंतीने सांगितलं, महाराज तुम्हाला खूप महत्वाचं बोलायचंय, पण बोलावं का नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे. जर तुम्हाला नाही बोलावा, गुप्त ठेवावा, तर पुढे मोठा अनर्थ आहे, संकट आहे. आणि जर बोलावं तर तुमची भीती वाटायले, कारण बोलल्यावर तुम्ही काही करावं सांगता येत नाही, आणि नाही बोलावं तर पुन्हा ती बी संकट आहे, असं लोमावंती बोलते. आईसा उमय पाहता अर्थ भ्रांती माझी पडले चित्त, तरी सुख शब्दाचा सारुनी वार्ता अवघड महाराजा. आई काय म्हणले, महाराज अशा प्रकारचा अर्थ आहे, मग नेमकं काय करावं लक्षात येत नाहीये. बोलावं की नाही बोलावं? नाही बोललं, लपून ठेवलं तरी अनर्थ आहे, आणि तुमच्या पुढे बोललं तरी बी अनर्थ आहे. काय करावं लक्षात येईना. आईसे ऐकोनी राव बोलत मने सकळ सोडून निभयाते, निर्विकार कवन अर्थ असेल तैसे कळविजे. गोपीचंद राजानं त्या लुमावंतीला सांगितलं, हे बघ, मनामध्ये काही ठेवू नको. जी काय तुला वाटतंय, जी काय तुला बोलायचंय, ते कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न धरता बिनधास्तपणे जी मनामध्ये आहे ती बोलून टाक. येरी मने द्याल भाषा तरी चित्त सव सोडील भय धरीस, मग खरे कोठे बरे रत्नास तुम्हाला गी अर्पिल. लुमावंतीने सांगितलं, महाराज असं तोंडानं बोलून चालत नाही, मला आधी वचन द्या. मी बोलल्यानंतर ना तुम्हाला राग येणार नाही, अशा प्रकारचं मला वचन द्या. हातामध्ये हात घेऊन शब्द द्या, आणि जर तुम्ही असं वचन देत असाल तर मग मी तुम्हाला जे काय आहे ते सांगेल. मग खरं की खोटं तुमचे तुम्ही पहा. पैसे वचन न पायकता मग कर्तळ भाषे झाला देता, मध्ये मम दर्प भयाची व्यथा सोडून वार्ता बोल की. अशा पद्धतीने राजाचं बोलणं, तिचं बोलणं ऐकलं. त्यावेळेस राजानं कर्तल भाष्य दिलं, हातामध्ये हात दिला आणि वचन घेतलं, हे बघ, तुला काय बोलायचं ती बोल म्हणले, बिनधास्त. मग त्यावेळेस त्या लुमावंतीनं गोपीचंद राजाला सांगायला सुरुवात केली, काय येरे मने एक कोडे मातेने रचिले तुम्हा पुढे, जालिंदर योगी विषय पाडे वसे केला आहे की. त्यावेळेस त्या लुमावंतीने सांगायला सुरुवात केलं, महाराज तुम्हाला माहिती नाही तुमच्या पाठीमागं काय काय चालतंय. तुमची जी आई आहे मैनावती, त्या मैनावतीनं तुमच्या बद्दल पुढं म्हणजे वाईट विचार केलेला आहे. कोणीतरी गावामध्ये ते जालिंदर आपल्या गावामध्ये आलेला आहे अनेक दिवस झालं, आणि त्या जालिंदराला भेटायला ही असणारी तुमची आई जाते. मग तिच्या मनामध्ये त्या जालिंदराबद्दल विषयी वार्ता आहे. अशा प्रकारे ते असणारी लुमावंती सांगू लागले, तुमच्या भयाचा संदर्भ अंगी विरला विषय कंदर्प, तेने करुणी बुद्धी कुरूप तिने वरली आहे. महाराज तुम्हाला माहिती नाही तुमच्या पाठीमागं काय काय चालतंय. ते मैनावतीच्या डोक्यामध्ये खूप वेगळं आहे, पण तुमची भीती तिला आहे, आणि तुमची भीती असल्यामुळं तिनं एक मोठं नियोजन केलेलं आहे, आणि ती असणार तुम्हाला काय काय सांगते ते ऐका. तुम्हासी अनुग्रह देवनी त्याचा वेश घ्यावा योगियाचा, मग तीर्थठरी योग तुमचा बोल वावे तुम्हा ते. मग त्या मैनावतीच्या मनामध्ये असं आहे की तुम्हाला त्या असणाऱ्या जालिंदराचा अनुग्रह द्यायचा, त्याचा वेश तुम्हाला द्यायचा,
आणि त्या जालिंदराचा शिष्य तुम्ही झालाव की जालिंदराने सांगायचं आता तीर्थटनाला जा, तुम्हाला ह्या गावाच्या लांब बाहेर पाठवायचं, पुन्हा मग मैनावती त्या जालिंदराला इथं आणणार आणि त्याला ह्या गावाचा राजा बनवणार, असं त्या मैनावतीच्या मनात आहे. तुम्ही गेली आता कारण दूर देशी विदेश कारण मग जालिंदा प्रती आणून राजा सनिवो पावा. ऐका महाराज, त्या मैनावतीच्या मनामध्ये असं आहे, तुम्ही लांब गेलाव, ही गौड बंगाल देश हेलापट्टण नगर सोडून लांब दुसऱ्या देशामध्ये गेलाव की लगेच त्या जालिंदराला आणायचं, ह्या हेलापट्टण नगरीचा राजा करायचा आणि त्या मैनावतीनं राणी व्हायचं आणि त्यानं ही राज्य भोगायचं, असं त्यांचं ठरलेलं आहे, असं ती लोमावंती सांगू लागले. आईशे प्रकरणी सहज स्थिती श्रोत माते झाले आम्हा प्रती पर्यामुचे सौभाग्य नीती भाग्यार्थ दिव्य झाले. ऐका महाराज, असं त्या मैनावतीच्या मनामध्ये हाय, तिनं ठरवलंच तसं करायचं, पण आमचं भाग्य मोठं होतं म्हणून ती कुठून तरी आमच्या असणाऱ्या कानापर्यंत ही बातमी आली, आम्हाला ती कळली, आमच्या लक्षामध्ये आलं, कारण आमचं भाग्य होतं म्हणून ती कळलं, असं लुमावंती सांगते. आमचे कुमकुम होते आचळे मनोनी दृष्टी आले आयसे फळ या परी तुम्हा नृपाळ वाईट बरे विलोका. लुमावंतीनं सांगितलं आमचं कुकू आचळ होतं, आमचं असणारं कुकुवाचं भाग्य होतं म्हणून ही गोष्टी आम्हाला कळल्या, म्हणून तुम्हाला सांगायला लागलोय मालक. आता तुम्ही मैनावती आणि ती जालिंदर खरं खोटं तुम्ही बघा, पण जे आमच्या कानावरती आलेलं आहे, मैनावतीच्या मनात जे चाललेलं आहे ते तुम्हाला सगळं सांगितलं. आयशी ऐकोनी तियेची वार्ता उचंबळला क्रोधनाच्या माथा मगळा नातनाच्या शाखा भयंकर रूपी झाली. असं त्या लुमावंतीचं बोलणं ऐकल्याबरोबर गोपीचंद राजाला अतिशय राग आला, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली, डोळ्यामधून डोळे लाल भडक झाले आणि डोळ्यामधून आगीचं तेज दिसू लागले, एवढा राग गोपीचंद राजाला आला. वदवे वाणी प्रत्यक्षाला वड वानळ अग्नी नाथ जालिंदर समुद्र पाणी प्रसावया शोभला. मग तो राजाचा राग नाही तर तो असणारा वड वानळ आहे, प्रत्यक्ष अग्नी आहे, आणि वड वानळाचा अग्नी समुद्ररूपी जालिंदराला भक्षायला आला की काय, अशा प्रकारचा राग ते असणाऱ्या राजाला लुमावंतीच्या बोलण्यावरनं आला. मग तो ओटोनी तैसेची गरती बाहेर जाय तो नृपती मंत्री बोलावून सेवकाती जालिंदरा पाहू चला. मग राजा तसंच पलंगावरनं उठला, त्याच वेळेला उठला आणि लगेच दरवाजाच्या बाहेर आला. दरवाजामध्ये मंत्री होता, त्या मंत्र्याला बोलवलं, चल आत्ताच्या आत्ता त्या जालिंदराला भेटायला, त्याला बघायला जायचं. शीघ्र मोनिका मटाशी गळती येऊजिली कुपा सरसी नात जालिंदर ते उदेशी दया माझी लोटला. आणि गोपीचंद राजा रागाच्या तावामध्ये गेला, 2-4 माणसं सोबतीला घेतली कामाठी आणि त्या लोकांना सांगितलं आपल्याकडे 1200 घोडे आहेत आणि त्या 1200 घोड्याचा आपण शेण जिथं टाकतो तिथं मोठा खड्डा खाणला कामाट्याने आणि विहिरीसारखा तो खड्डा होता, ते खड्डा खाणला. ते गेले जालिंदरनाथाला उचलून आणलं, त्या खड्ड्यामध्ये टाकलं आणि वरनं ते सगळ्या गाई घोड्याचं शेण होतं त्या खड्ड्यावरती बुजवून टाकलं. आस्वली दान गणती ते सर्वत्र पडली होती ती लोटोनी गरते वरती नात जती बुडविला. आणि मग लगेच जालिंदरनाथाला उचलून आणलं, 4-5 लोकांनी खड्डा खाणला मोठा विहिरीसारखा, त्या खड्ड्यामध्ये ढकलून दिलं, टाकून दिलं. जालिंदरनाथाला टाकल्याबरोबर 1200 घोडे होते, त्यांची जी काही शेणाचा ढिगारा होता घोड्याच्या
त्या शेणाचा ढिगारा वर टाकला आणि त्या खड्ड्यामध्ये जालिंदरनाथाला पुरून टाकला. आईशे गुप्त करून प्रकरण रावसेवी आपले स्थान परी सेविका ठेवले सांगून मात बोलू नकाजी. अशा प्रकारे राजानं गुप्त प्रकरण ही सगळं केलं. 4-5 जे सेवक होते त्या सेवकाला राजानं सांगितलं, हे बघा मला आणि तुम्हा लोकांना ही गोष्ट माहित आहे, ही जर गोष्ट तिसऱ्याला कुणाला कळली तर बघा मग तुमचं काही खरं नाही, असं राजाने सांगितलं. जरी होता मुकलंपट मम स्वत्री आलिया दीट त्याचे करीन सपाट यमलोकी मिरविन. उद्या जर माझ्या कानावर आलं की तुमच्या 4-5 जणांपैकीची एकानं ही वार्ता दुसऱ्याला सांगितली तर मग डायरेक्ट तुम्हाला यमनगरीला पाठवतो, मारूनच टाकतो, मला ठेवत नाही. त्यामुळे ही जी काही वार्ता आहे ती गुह्य ठेवा, कोणाला काही यातलं काही सांगू नका. आईशी ऐकोनी भयंकर वार्ता दर्पस्य तो युजोनी माता रागेला परी सेवक चित्ता दोष दुषी मिरवतसे. अशा पद्धतीने राजाने त्या सेवकांना सांगितलं, कोणाला काही बोलायचं नाही. राजा निघून गेला, पण त्या सेवकाच्या मनामध्ये धाकधूक होती. आपण एवढं सगळं केलंय त्या राजाच्या सांगण्यावरनं केलंय, पण चुकीचं केलंय का बरोबर केलंय त्यांना पण माहित नव्हतं. इतके प्रकरणी मध्ये आमिनी झाली म्हणून नेनती जणी आर्कोदयी पाहिला स्वामी म्हणून ती उठून गेला असे. मध्यरात्री त्या गोपीचंदानं जालिंदराला खड्ड्यामध्ये पुरून टाकलं आणि आपल्या घोड्याचं शेण त्याच्यावरती त्याला बुजवून टाकलं. सकाळी सूर्य उगवला, लोक बघायला गेली जालिंदरनाथाला, जालिंदरनाथ दिसला नाही. लोक म्हणली पाठच निघून गेला. एक म्हणते त्याचे काय येते सोयीचे बसावे वाटेल तेथे. हा ग्राम नवे आणि कराय ग्राम वस्ती विरा. आता गावातली लोक बोलू लागली त्या जालिंदरनाथाचं ह्या गावात काय आहे. त्यांची इच्छा आहे ह्या गावात येऊ वाटलं आले, जाऊ वाटले गेले आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहतील. त्यांचं काय कोण मालक आहे काय, त्यांची इच्छा जिथं जाईल त्या गावामध्ये जातील, तसं ती निघून गेले असते. आईची बहुताची बहुतवानी प्रविष्ट झाला जगाला गोनी. ही जालिंदर गेला येतोनी मई भ्रमण करावया. अशा पद्धतीने लोकांच्या मनामधले अनेक जणांचं बोलणं होतं की जालिंदरनाथ पहाट सूर्य उगवायच्या आधी ह्या गावातून निघून गेले, दुसऱ्या गावामध्ये तीर्थटन करायला ते ह्या गावातून निघून गेले. आईशी वार्ता नगर लोकी उठली ऐकोनी परिचारिकी. त्या जाऊन सत्य विवेकी मैनावतीशी सांगती. मग त्यातल्या काही परिचारिका जी होत्या, दासी होत्या, त्यांनी मैनावतीला सांगितलं, राणी साहेब तुमचा जो गुरु होता जालिंदरनाथ तो मध्यरात्री सूर्योदय उगवला की तो निघून गेला, दुसऱ्या कुठल्या तरी गावाला पुढे निघून गेला, असं परिचारिकेनं सांगितलं. महाराज आपला गुरु वस्तू फळाचा कल्प तरू ओटोनी गेला कोटे दोरू मई भ्रमण करावया. परिचारिकेने सांगितलं, महाराज तुमचा असणारा जो गुरु होता तो असणारा गुरु निघून गेलेला आहे, कुठेतरी गेला असेल, त्याला जिथं जाऊ वाटलं त्या ठिकाणी तो तीर्थटन करायला गेला. आईसे ऐकोनी मैनावती संतोष परम कीर्ती म्हणे मम सुताचे दैवा प्रतिलाभ नाही आतुर. मैनावतीला दुःख वाटलं, काय करावं आता. आपल्या लेकराच्या नशिबामध्ये ह्या जालिंदरनाथाचा गुरुचा कृपा असता नव्हता, ते गुरु त्याच्या भाग्यामध्ये नव्हते, म्हणून नाथ निघून गेले. म्हणून मैनावती दुःख करू लागले. ऐसे म्हणून संकोचित नेत्री प्रेमाश्रू डाळीत येरेकडे जालिंदर नाथ कैसे स्थिती राहिला. मैनावतीनं रडू लागली, डोक्यामध्ये विचार करू लागली. जाऊ द्या म्हणली, जी घडणार आहे ती घडणार. आपल्या लेकराचं तेवढं भाग्य नव्हतं म्हणून महाराज निघून गेले, असू द्या. पण इकडं
त्या गर्तेमध्ये खड्ड्यामध्ये जालिंदरनाथ कसे राहिले ऐका. तरी अवश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभ अपार आणि शत्रू मित्र पाहणार एक रूपी समत्वे. जालिंदरनाथ त्या खड्ड्यामध्ये का राहिले? जर गोपीचंद राजा त्या जालिंदरनाथाला उचलायला घेऊन आले होता त्यावेळेस जालिंदरनाथानं प्रताप का दाखवला नाही? भस्माची मुठी काढायची, सोडायची, जाळून भस्म करण्याची ताकद होती. मग का असं जालिंदरनाथाने केलं नाही? त्या खड्ड्यामध्ये का जाऊन राहिले पडले? तर मैनावतीचा लोभ होता. मैनावती त्यांची भक्त होती आणि त्या भक्तासाठी आणि शत्रू मित्र समान पाहणारे ते नाथ होते म्हणून ते सहज स्थिती राहिले. ते उगा संत महात्म्य आहेत म्हणून राहिले. नाहीतर जर त्यांचा रागाचा विचार केला तर ऐका. ना तरी परम प्रतापी वासरमणी शेने टाकील ब्रह्मांड जाळवणी तो भद्र ज्याची विपर्यास करणी तुष्ट कैसा होईल. अहो त्या जालिंदरनाथाच्या प्रतापाचा जर विचार केला आपण ऐकलंय सगळ्या देवाला नागव केलं होतं. एवढी ज्याच्याकडे ताकद आहे प्रत्यक्ष आग्नी म्हणजे जालिंदरनाथ आहे. संपूर्ण ब्रह्मांड जाळायची ताकद त्यांच्याकडे होती. पण त्या खड्ड्यामध्ये का राहिली तर फक्त मैनावतीसाठी राहिली. ती त्यांची भक्त होती आणि भक्तासाठी ती असणाऱ्या गर्तेमध्ये घोड्याच्या लिदीमध्ये महाराज राहिले असं सांगतात. नातीत मूर्ती म्हणता दंभ रहित स्वरूपी मिरवत निसंग ममता विरहित कार्य आणि जालिंदरनाथांना अवश्य भविष्य माहिती होतं, पुढचं भविष्य होतं आणि ते पुढचं भविष्य खरं करायचं होतं म्हणून ते पुढचं कार्य जे काय आहे ते ओळखून भविष्य जाणून त्या असणाऱ्या गर्तेमध्ये त्या घोड्याच्या लिदेमध्ये जालिंदरनाथ राहिले. असो गर्ते माझी येती नाथ वज्रासना ते घालोनी खालते आकाश शास्त्र प्रेरुणी भवते स्वस्थ चित्ती वैसला. जालिंदरनाथाला त्या खड्ड्यात टाकलं. गर्तेमध्ये टाकल्यानंतर त्यांनी लगेच भस्माची मुठी काढली. खाली वज्रास्त्र मंत्र सोडला आणि वज्रास्त्र खाली तयार केलं आणि वर आकाशास्त्र केलं म्हणजे वर आकाश आणि खाली जमीन असं त्या खड्ड्यामध्ये त्यांनी तयार केलं. त्यामुळे घोड्याचं शेण लिद त्यांच्या अंगाला स्पर्श झाली नाही. आकाश शास्त्रास्त भवते लिद मिळवे सबवते या परी आकाश शास्त्रा माता वज्रास्त्र स्थापिले. जालिंदरनाथाने खाली असणारं वज्रास्त्र स्थापलं, त्याच्यावरती बसले आणि वर आकाशाचं अस्त्र प्रेरण केलं. त्यामुळं घोड्याचं जे काही शेण होतं, लीद होती, त्याचा स्पर्श नाथांना झाला नाही आणि त्या आकाश अस्त्राच्या खाली आणि वज्र अस्त्राच्या वरी दोन्ही अस्त्राच्या मध्यभागी नाथ निवांत राहिले. करोनी आदरस्थळी लीद मिरविली आहे सिरी येरी कडे अंतपुरी जन वार्ता समजली. आणि त्या वज्रास्त्र आणि आकाशास्त्राच्या अस्त्रानं ती जी काही शेण होतं, घोड्याचं लीद होती, ती वरच्यावर आधांतरी राहिली त्या खड्ड्यामध्ये. जालिंदरनाथाला त्याचा स्पर्श झाला नाही. त्यांनी विचार केला जाऊ दे म्हणले, कुठेतरी बसून आपल्याला भजनच करायचंय. वर बसून केलं काही खड्ड्यात बसून केलं, उलट एकांत भेटला. हे तर गावात तरी कोणतरी येत होता, आता इथं खड्ड्यात कोण येणार आहे? त्यामुळे निवांत भगवंताचं नामस्मरण करत महाराज बसले. नाथ जालिंदर गेला निघून मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणती निधान येऊन पवणल्या सेजे. मग गावामध्ये वार्ता पसरली की जालिंदरनाथ निघून गेले. आता ह्यातलं या स्त्रियांना पण काही माहिती नव्हतं. ते फक्त एक राजा आणि 4 सेवकालाच माहिती होतं जालिंदरनाथ कुठं आहे. बाकी सगळ्याला माहिती होतं की गावातनं निघून गेला. त्या स्त्रियांना बी कळलं सकाळी सकाळी की ते असणाऱ्या पाठ जालिंदरनाथ गावातनं निघून गेल्या. मग त्यांनाही आनंद वाटला, बरं झालं निघून गेला असं त्यांना वाटलं आणि आपापल्या घरी आल्या. या परी पोडे हो सुरस तुंडी सुत सांगेल श्रोती
यास तरी सवे स्वती टाकून आळस दान द्यावे म्हणून पुढारा ग्रंथकर्ते सांगतायत आता पुढचं ऐका. 9 वाजले की लगेच डुकल्या मारत जाऊ नका. पुढची कथा ऐका व्यवस्थित. सात काय कथा झाले, काय असणारी कथा होणार आहे. आळस सांडून द्या आणि आळस सोडून कथा ऐका. उगा कुठला तरी कोपरा धरून असू द्या. मग अशा पद्धतीने पुढची कथा आहे. लक्षपूर्वक आळस सोडून ऐका. तुम्ही आता वाचा. मालो धोंडी नरारी वंशी कथा मधील नवरसी परिवार वार श्रोत्यासी कृपा अवधान द्यावे स्वस्ती स्वस्ती श्री कथा भक्ती सार समर्थ गोरक्ष कार्य सदा परसुत भाविक चतुर चतुर्दश अध्यायी गोरा. पंढरीनाथ भगवान की जय.